आणि आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात मुंडेंसंदर्भातल्या बातम्यांनी। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही। याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा। राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा होता फडणवीसांचा इशारा, सूत्रांची माहिती। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच माध्यमांसमोर, मात्र मुंडेंनी हात जोडत राजीनाम्यावर बोलण्यास दिला नकार। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देवगिरी निवासस्थानी बैठक, तर राजीनाम्यानंतर मुंडेंनी अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावली। कोकाटेंसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते बैठकीला उपस्थित। पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका, कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ पक्षाला बसते। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या समोरच बैठकीत अजितदादांचं वक्तव्य। मुंडेंच्या राजीनामा प्रकरणाची झळ महायुतीला बसणार नाही। महायुतीच्या समन्वय बैठकीत चर्चा, तर जिल्हाध्यक्षांनी आणि नेत्यांनी आगामी निवडणुकीची तयारी करावी, अजित पवारांचे आदेश। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं आता नवा वाद, तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा। मुंडेंनी नैतिकतेतनं राजीनामा दिल्याचं अजितदादांचं म्हणणं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत, तर राजीनामा आधीच व्हायला हवा होता। शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग। मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती।